रुहाच्या अंडर खरं सांगायचं तर 4 प्रोडक्ट आहेत आता. ओके. पहिला रुहा वेबसाईट आहे. म्हणजे जसं वर्डप्रेस विक्सवर आपण वेबसाईट बनवतो तसा आमचा स्वतःचा रुहा म्हणून प्लॅटफॉर्म आहे. ज्या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 700 पेक्षा जास्त वेबसाईट बनल्यात. पर्सनलाइज पोर्टफोलिओ पासून शॉपिंग कार्ट पर्यंत सगळ्या गोष्टीच्या वेबसाईट आम्ही त्याच्यावरती बनवतो. मग अगदी जावली जोडी रन असेल किंवा निमा रन असेल, मॅरेथॉन्स त्याच्यावरती होतात. मॅरेथॉन्सचे पेमेंट गेटवे त्याला कनेक्टेड आहेत. छोट्या छोट्या इव्हेंटचे पेमेंट गेटवे असतील तर ते कनेक्ट करून आम्ही देतो. या पद्धतीने तो प्लॅटफॉर्म विक्स वगैरेवर जशी आपण जाऊन वेबसाईट बनवतो, कोणी पण वेबसाईट स्वतःची बनवू शकतं, तसं रुहावरती प्लॅटफॉर्मवर जाऊन बनवू शकतो. आता आम्ही फक्त काय म्हणतो की फर्स्ट टाइम विल क्रिएट अ वेबसाईट फॉर यू आणि नंतर तुम्ही तुमच्या बाजूने मेंटेन करा. कारण आता जर तुम्ही बघितलं तर विक्स आणि वर्डप्रेस बऱ्यापैकी लोक ऍज अ डेव्हलपर त्याला युजफुल टूल म्हणून वापरतात, पण पर्सनलाइज करायला गेलात तर थोडे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्टीजची गरज आहे. म्हणजे वर्डप्रेस मध्ये तर डेफिनेटली तुम्हाला थोडं तरी टेक्नॉलॉजी पाहिजे. विक्स मध्ये पण मला वाटतं सुरुवातीला टेम्पलेट वगैरे, कारण आम्ही पण बनवले टेम्पलेट वगैरे ठीक आहे, पण एक पॉइंट नंतर मग तुम्ही लॉस्ट होऊन जाता. काही टेक गोष्टी का UI UX च्या गोष्टी असतात, तो आपण क्लूलेस असतो. बरोबर आहे. मोबाईल व्हर्जन, डेस्कटॉप व्हर्जन. आम्ही काय केलं की आम्ही सजेस्ट करतो की फर्स्ट टाइम विल डू. आणि त्याच्यात एक महत्वाची गोष्ट, आम्ही वेबसाईट बनवता, प्रत्येक जण वेबसाईट बनवतो. तुमच्या वेबसाईटवरती तुमचा डिजिटल पोर्टफोलिओ किती अवेलेबल आहे. माझा म्हणायचा उद्देश, प्रत्येकाचा डिजिटल पोर्टफोलिओ न्यूज, ऍक्टिव्हिटी, फोटो गॅलरी, इव्हेंट आणि ब्लॉग या 5 गोष्टीवरती कनेक्टेड आहे. बरोबर. आणि ह्या 5 गोष्टी तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे लिंक्डइनवर आहे, फेसबुकवर आहे, इन्स्टावर आहे, युट्यूबवर आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा डिजिटल पोर्टफोलिओ अवेलेबल आहे. बरोबर. पण आम्ही म्हणतो हा सगळा डिजिटल पोर्टफोलिओ तुम्ही रुहावरती टाका, म्हणजे तुमच्या वेबसाईटवर द्या. आमची वेबसाईट कॅपेबल आहे की ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर मेंटेन करेल आणि तिथून तुम्ही सोशल मीडियाला पोस्ट करा. सो एनी गिव्हन टाइम युअर ऑल डेटा विल गेट मेंटेन ऑन युअर वेबसाईट. सिंगल पोर्टफोलिओ मॅनेजमेंट टूल. तर आम्ही रुहाला त्या पद्धतीने प्रमोट करतोय, रुहा वेबसाईट्सला, की जेणेकरून तुमचा सगळा डेटा तिथं पाहिजे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल वाई अर्बन बँकेचा आम्ही वेबसाईट केली, आज 100 वर्ष पूर्ण झाली. त्या बँकेला गेल्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली. तर गेल्या 100 वर्षाच्या झालेल्या ऍक्टिव्हिटी, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी कुणातरी कर्ज दिलं त्यावेळी काढलेल्या फोटोपासून आता ट्रॅक्टरसाठी किंवा बिझनेससाठी दिलेलं कर्ज त्यावेळीचे फोटो, सगळे फोटो त्यांनी त्याच्यावरती मेंटेन केलेत. म्हणजे त्यांचा लोकांशी कनेक्ट किती आहे, ते किती लोकांना स्पॉन्सरशिप देतात, किती लोकांना मदत करतात, हा डेटा तुम्हाला अवेलेबल आहे. हा जर तुमचा पर्सनलाइज पोर्टफोलिओ डेटा तुमच्या वेबसाईटवर असेल तर इट्स ऑटोमॅटिकली बिल्ड युअर ट्रस्ट. बरोबर. आणि आज सोशल मीडियावर कशासाठी आपण टाकतो की तुमच्याबद्दल ट्रस्ट वाटावा. आजकाल तुम्हाला सोशल पोर्टफोलिओवरून कर्ज देतात लोक. बरोबर. मग ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचा सोशल ट्रस्ट कसा क्रिएट होईल. तुम्ही ज्या गोष्टी करता त्या तुम्ही सोशल मीडियावर टाकल्या पाहिजेत. पण सोशल मीडियावरती तुमचं प्रोफाईल नाही दिसत, कारण कमेंट्स असतात, दुसऱ्या कोणीतरी त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं असतं किंवा तुम्ही. मग इथं काय होतं की तुमच्या ऍक्टिव्हिटीज प्रमाणे तुमचा डेटा मेंटेन होतो. म्हणजे तुम्ही स्पॉन्सरशिप दिलेला डेटा, सगळ्या स्पॉन्सरशिप एकत्र मिळतात. तुम्ही लोन प्रपोजल सेलिब्रेट केलेल्याचं वेगळं पोर्टफोलिओ तयार होतो. तुमच्या इंडस्ट्रीमध्ये व्हिजिटर्स आलेल्याचा वेगळा पोर्टफोलिओ मेंटेन होतो. म्हणजे जसे ग्रुप्स बनवून तुम्हाला मेंटेन करायचे तसे तुम्ही करू शकता. आणि एक गोष्ट केली, आज आपला पॉडकास्ट झाला, तुम्ही हे तुमच्या वेबसाईटवर टाकलं, पण तुम्हाला वेबसाईटवर डिस्प्ले नाही करायचं. सो यू कॅन ऍट द बॅक एंड यू कॅन से डोंट डिस्प्ले ऑन वेबसाईट. अच्छा, म्हणजे अनलिस्ट वाला तसं तुम्ही करू शकता. याच्यामध्ये डेटा आहे पण तो सगळ्यांसाठी नाहीये. म्हणजे ते जेव्हा तुम्हाला वाटतं की नाही मला आता पब्लिश करायचं, तुम्ही तो पब्लिश करा. आणि ज्या त्यावेळेला, आणि आम्ही मोबाईल फ्रेंडली बनवलंय. तुम्ही ऑन द फ्लाय पण इव्हेंट झाली, घरी चालल्या जाता आता वेबसाईटवरती अपडेट करून ठेवा. तर या पद्धतीनं रुहा वेब काम करते.